नमस्कार, मी प्रशांत कदम. गेल्या 8-10 दिवसामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ हळूहळू करत 8 रुपयांनी वाढलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत गायब असलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अचानकपणे प्रकटतात आणि एक असं विधान करतात की ज्याच्यामुळं सामान्यांच्या जखमेवरती त्यांनी मीठ चोळलेलं आहे. अजब तर्क असलेलं विधान आहे. ते असं म्हणतायत की सरकारनं एक्साईज ड्युटी 10 रुपयांची आधीच कमी केलेली आहे आणि त्याच्यामुळं उलट या आर्थिक वर्षामध्ये आम्हाला 1,00,000 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. लक्षात घ्या की ही जी एक्साईज ड्युटी सरकारनं कमी केलेली होती ती सामान्यांच्यासाठी नव्हती. त्याचा फायदा सामान्यांना नव्हे तर पेट्रोल कंपन्यांना झालेला होता. पण 8 रुपयांची दरवाढ झाल्यानंतर सामान्यांच्याबद्दल एक छोटी सहानुभूती व्यक्त करण्याच्या ऐवजी अर्थमंत्री पुन्हा सरकारचा तोटा कसा झालेला आहे हे सांगतायत. सरकार हे कल्याणकारी राज्य म्हणजे वेलफेअर स्टेट असतं असं आपल्या घटनाकारांनी लिहून ठेवलेलं आहे. ती काही खाजगी कंपनी नाही आहे की ज्यांनी प्रॉफिट आणि लॉसचा विचार करावा. आणि ज्या 1,00,000 कोटी रुपयांच्याबद्दल जणू उपकार केल्याप्रमाणे निर्मला सीतारामन बोलतायत, जर तुम्ही आकडेवारी बघितली तर या सरकारनं आत्तापर्यंत म्हणजे 2014 पासून कशी बनवेगिरी केलेली आहे आणि किती नफा खरं तर पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीवरती कमावलेला आहे की जो प्रत्यक्षात लाभ ते सामान्यांना देऊ शकले असते. पण त्यावेळी याची आठवण आली नाही आणि आज मात्र ते अशा पद्धतीचं विधान करतायत. म्हणजे त्या नेमकं काय बोललेले आहेत हे तर मी तुम्हाला दाखवतोच, पण त्याच्या आधी केवळ एका क्षणासाठी विचार करून बघा. काँग्रेसच्या काळामध्ये पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होत असताना जर एखाद्या अर्थमंत्र्यांनी असं विधान केलं असतं तर त्याचे आत्तापर्यंत या देशातल्या मीडियानं लचके तोडले असते. पण निर्मला सीतारामन यांच्या या वक्तव्याबद्दल मात्र कुठेही चर्चा होताना दिसत नाहीये. काय नेमक्या म्हणाल्या निर्मला सीतारामन ऐका. Citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision. So the burden for a considerable period because of that reduction in excise duty had been taken away from the shoulders of the common people because government has foregone or taken the burden of 1 lakh crore rupees on its shoulders. To ensure domestic availability of fuel, export duty or cess was imposed on exports of petrol, diesel and aviation turbine fuel. So we are not allowing export because it's earning foreign exchange without attending to the domestic market's needs. In order to ensure that, we have imposed a duty on exports. This was done so that domestic consumers, transporters, airlines and businesses get supply stability to protect manufacturing supply chains. Customs duty exemption was granted on specified critical petrochemical products till June 2026, 30th June 2026. This supports sector such as plastic. आता अर्थमंत्री असं म्हणत असताना सगळीकडे शांतता आहे. म्हणजे थोडंसं इतिहासात जर आपण गेलो, अनेकदा आत्ता काय होतं हे समजण्यासाठी आपल्याला मागे सुद्धा जावं लागतं. आणि 2012चा काळ आठवून बघा की त्यावेळी अचानकपणे या देशातल्या सेलिब्रिटींना सरकारच्या विरोधात, व्यवस्थेच्या विरोधात बोलण्यासाठी कंठ फुटलेला होता. अमिताभ बच्चनपासून ते अक्षय कुमार, अनुपम खेर, एरवी ते कुठल्या राजकीय पक्षाचे सदस्य नव्हते, पण तरीसुद्धा अचानकपणे हे सरकार किती जुलमी आहे म्हणजे त्या काळातलं UPAचं सरकार हे दाखवण्यासाठी निर्भीडपणे कमेंट्स हे लोक पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाल्यानंतर करत होते. तुम्ही आज आठवल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की
आज इतकी मोठी दरवाढ होत असताना आणि पेट्रोल डिझेल त्यावेळी तर 60-70च्या आसपास होतं, आता ते 100च्या पुढं गेल्यानंतर सुद्धा हे सेलिब्रिटी एक शब्दसुद्धा का बोलू शकत नाही आहेत? काय नेमके ते त्यावेळी बोलत होते आणि किती परखडपणे बोलत होते याची झलक मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. अमिताभ बच्चन यांचं हे 24 मे 2012चं ट्विट आहे. त्याच्यामध्ये ते एक जोक ट्विट करतायत की पंप अटेंडंट तो असं म्हणतो कितने का डालू आणि मुंबईकर म्हणतायत 2-4 रुपये का कार के ऊपर स्प्रे कर दे भाई जलाना है. Akshay Kumar, when I saw rupees 62 trending, I thought it must be either the reduced petrol price or some new scam of rupees 62 crores. घोटाळ्यांच्या बद्दल बोलताना अक्षय कुमार हे म्हणतोय. अनुपम खेर, asked my driver, why are you late? Sir came by cycle. What happened to motorcycle? And his reply was, sir, it is kept at home now as a showpiece. म्हणजे त्यावेळी 4-5 रुपयांची दरवाढ झाल्यानंतर इतक्या कठोर भाषेमध्ये हे सेलिब्रिटी त्यावेळी सरकारच्या विरोधात बोलत होते. आज जर अमिताभ बच्चन यांनी हे अशा पद्धतीचं ट्विट केलं तर कदाचित पनामा पेपर्समधले त्यांचे सगळे घोटाळे जे आहेत ते बाहेर येऊन ईडी किंवा CBI त्यांच्या दारामध्ये येऊ शकते, म्हणून कदाचित त्यांना आज या महागाईबद्दल काहीही बोलण्याची हिंमत होत नसावी. आता निर्मला सीतारामन यांनी जे म्हटलेलं आहे त्या विधानाचा नेमका अर्थ काय हे आपण आकडेवारीवरनं समजून घेऊयात. निर्मला सीतारामन यांच्यासाठी आपण या सगळ्याची 2014 पासून बेरीज करायला सुरुवात करू. आत्तापर्यंत मोदी सरकारनं 38 लाख कोटी रुपये हे केवळ फ्युएल टॅक्सच्या माध्यमातून गोळा केलेले आहेत. म्हणजे 2014मध्ये पेट्रोलवरची एक्साईज ड्युटी ही 9.48 रुपये होती, ती आता वाढून 32 रुपये करण्यात आलेली आहे 2021मध्ये. आणि ही हाईक जी आहे ही वाढ 348% आहे. 9 वरून थेट 32-33 रुपये. ज्यावेळी 2020मध्ये कच्च्या तेलाचे दर हे प्रचंड घसरलेले होते आणि अगदी $20-30 प्रति बॅलर इतकेपर्यंत पोहोचलेले होते, तेव्हासुद्धा हा नफा जो आहे तो सामान्यांना मिळाला नाही. म्हणजे त्यावेळी हे दर जे आहेत ते चढेच होते आणि हा सगळा फायदा जो आहे तो त्यावेळीसुद्धा एक्साईज ड्युटी वाढवून सरकारनं आपल्याच खिशामध्ये ठेवला. आता गेल्या 10 दिवसामध्ये 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या सगळ्यामध्ये 10 रुपयांची कपात एक्साईज ड्युटीवरती करून जणू आपण काही फार मोठं काम केलेलं आहे की ज्याच्यासाठी यांचा मेडल देऊन गौरवच करावा अशा थाटामध्ये त्या आकडेवारी सांगतायत. पण लक्षात घ्या की यांचं हे जे 1 लाख कोटी रुपयांचं सॅक्रिफाईस आहे ते सरकारनं आत्तापर्यंत जो नफा कमावलेला आहे केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या करांवरती त्याच्या तुलनेमध्ये 3% सुद्धा नाही आहे. 3% सुद्धा. आणि दुसरी गोष्ट, या एक्साईज ड्युटी कपातीचा लाभ सामान्यांना काहीही झालेला नाही आहे, तो केवळ आणि केवळ ऑइल कंपन्यांना झालेला आहे. आणि त्यामुळं ही पॉलिसी नाही आहे, हे केवळ ॲरेथमॅटिक आहे जे जनतेच्या मुळावरती जाणार आहे. आणि तुम्ही आठवून बघा की त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कशा भाषेमध्ये मनमोहन सिंग यांच्यावरती टीका करत होते, ऐकण्यासारखं आहे. जिस प्रकार से पेट्रोल के दाम बढ़ा दिए, ये दिल्ली सरकार की शासन चलाने की नाकामयाबी का जीता जागता सबूत है. देश की जनता के अंदर भारी आक्रोश है और इसके कारण और भी चीजों पर बहुत बड़ा बोझ होने वाला है. सरकार पर भी बहुत बड़ा बोझ होने वाला है. मैं आशा करूंगा कि प्रधानमंत्री जी देश की स्थिति को गंभीरता से ले और पेट्रोल के दाम बढ़ाए हैं उसको वापस करें. त्यामुळं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सगळ्याबद्दल खरोखर उत्तर दिलं पाहिजे की अशा पद्धतीची टीका विरोधात असताना तेच या सरकारवरती करत होते आणि आता नेमकं काय झालेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये सामान्यांच्यावरती काय वेळ आलेली आहे. म्हणजे दिल्लीतल्या या रिक्षाचालकांचं म्हणणं खरोखर तुम्ही ऐका, तुम्हाला कळेल की किती वाईट पद्धतीनं त्यांचं जीवन जे आहे ते या सरकारच्या काळात बदललेलं आहे.
आणि पंतप्रधान मोदींच्या बद्दल जनता काय म्हणते ऐका. ये रहा तो और भाई साहब बुरा हाल होने वाला देश में. हाँ जी, ये सरकार एकदम निकम्मी है. बस कुल मिला के ये आपका घर कैसा चल रहा है? घर कैसा चल रहा है? पहले कमाता था 1500, अब कमा रहा हूँ 500. ऐसा चल रहा है घर मेरा. दवाई घरवाली की आती थी मेरी एक हफ्ते की मेरे का 1000-1200 रुपए की, साली 2600 रुपए की दवा आती है एक हफ्ते की. ये विकास नहीं है, विनाश है. विनाश विकास नहीं है, विनाश है ये. हर आदमी को मंदिर मस्जिद में उलझा दिया इसने, बस और कुछ नहीं करा. मोदी आया तो दुनिया में डंका बज रहा, भारत डंका बज रहा है. एक दिन ये इसको छुपने की भी जगह नहीं मिलेगी. सही बता रहा हूँ मैं, नोट कर. क्या कहोगे मोदी जी को? पहले बातें तो बहुत बड़ी बड़ी करते थे. अरे वो झूठा है, सब नंबर 1 हैं? नंबर 1 का झूठा है. क्यों? सब झूठ की बुनियाद पे टिका हुआ है. मोदी जी का नाम सुनते ही तो एकदम भना की गया. सब गुंडागर्दी है, कुछ नहीं है. हैं? सब गुंडागर्दी है, हाँ. कुछ भी नहीं है. क्या मोदी महंगाई कम कर रहा है? मोदी अच्छे दिन ला रहा है. महंगाई, जो चीज़ एक बार बढ़ गई वो कम होती है क्या? जो चीज़ एक बार बढ़ गई कम होती है? कभी किसी ने कहा है कि अब कम हो गया तो कम कर दो. बढ़ता ही चला जा रहा, बढ़ता ही चला जा रहा. अच्छे दिन लाने का वादा करते थे मोदी जी 2014 में. सर अच्छे दिन तो दिख रहे हैं ना, अच्छे दिन तो दिख रहे हैं ना पब्लिक को. कितने अच्छे दिन हैं? क्या बोलोगे बताइए ना. कितने का पेट्रोल डलवाया? 50 रुपये का डलवाया हूँ. तो पहले कितने का डलवाते थे? पहले में 200-250 रुपये फुल हो जाती थी. अब देखो ना, पहले 100 रुपये किया, फिर थोड़ा कम किया, फिर वही लिया. 11 दिन में 8 रुपये बढ़ गए. हाँ तो वो बढ़ेंगे ना, अब कम नहीं होंगे, बढ़ेंगे. जेब पर कैची चल रही. कैंची क्या, पूरी जेब लूट ली है समझ लो. जेब में कुछ नहीं है. हाँ. कहते थे गरीबों का उद्धार करेंगे मोदी जी. हाँ, गरीब का उद्धार कर दिया ना. गरीब को गरीब बना दिया, पैसे वाले को पैसे वाला बना दिया. ये उद्धार है ना, यही तो उद्धार है. ये भाई साहब देश बहुत नीचे चला गया है. और अभी किसी को पता नहीं कि कितना कर्जा हो गया है. हर आदमी पे 1.5 लाख रुपये कर्जा है. आणि या सगळ्यामध्ये या देशातला मीडियासुद्धा एक प्रकारे सरकारच्या सोबत आहे. म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये जरा कुठं महागाई झाली की लगेच महंगाई डायन खात हे नावानं टी व्ही चॅनल्सवरती गाणी लागायची. त्यावेळी तो पिक्चर नुकताच आलेला होता. पण आज आमिर खान प्रोडक्शननं हे गाणंसुद्धा ट्विटरवरनं डिलीट केलं सरकारच्या दबावामुळं. सोबतच देशातला मीडिया या महागाईचं जणू समर्थन करतोय आणि जणू लोकांना महागाई हवी आहे, लोक महागाईचे चटके सोसायला तयार आहेत, अशा पद्धतीचं नॅरेशन हा मीडिया करताना दिसतोय. The daylight robbery by the BJP and the Union Modi government does not even end here. Besides collecting 43 lakh crore by pickpocketing the pockets of the common man, and when we get this data, we are again releasing to you the document of the National Petroleum and Planning Cell, which reflects year-wise profit. Please total it and see. You judge it yourself, my journalist friends. So the loot does not end even with this 43 lakh crore collected by raising the prices of petrol and diesel over last 12 years. But Modi government and the BJP has now extended it by siphoning off emergency reserve fund of the Reserve Bank of India, meant to help the nation in times of financial emergency. हद दर्जे की बेशर्मी की जा रही है, बेहयाई की हर सीमा लांघी जा रही है. नरेंद्र मोदी के चरण चुंबक और गोदी गिद्ध अब आपको ये समझाते हुए मिल रहे हैं कि 12 दिन में अगर 8 रुपए पेट्रोल और डीजल का दाम बढ़ गया तो ऐसी कौन सी कयामत आ गई. अब वो आपको बता रहे हैं कि सीएनजी अगर 6 रुपए महंगी हो गई तो इसमें कौन सी बड़ी बात है. कुछ ऐसे अंधभक्त भी हैं जो पेट्रोल पंप पर खड़े होकर कह रहे हैं, अरे अगर हम पिज्जा खा सकते हैं तो हम 8 रुपए महंगा पेट्रोल और डीजल क्यों नहीं खरीद सकते हैं. इन लोगों को असल में गरीब आदमी की, मध्यम वर्ग की दिक्कतों का अंदाजा ही नहीं है. ये समझ ही नहीं सकते हैं कि जिन लोगों की जेब में महीने की 30-31 तारीख को 10 या 20 रुपए बचते हैं, वो कैसे तिल तिल मरकर, तिनका तिनका जोड़कर इस महंगाई को झेलकर अपना परिवार पाल रहे हैं. तो मेरी एक सलाह है, इन अंधभक्तों को, इन गिद्धों को देशभक्ति का और मौका दिया जाए. इनके लिए पेट्रोल पंप पर गैस, ब्रेड, दूध, सब चीजों के लिए अलग से एक QR कोड लगाया जाए. ये गैस या पेट्रोल या डीजल आम लोगों के दाम पर ना खरीदे. ये 112 का पेट्रोल ना खरीदे, ये 10,000 का पेट्रोल खरीदे. ये 10,000 का डीजल खरीदे, ये 500 की ब्रेड खरीदे, ये 700 का दूध खरीदे. ये देशभक्ति और निभाए, ये मोदी भक्ति और निभाए और पैसा दे. क्योंकि असलियत यह है कि इनकी मूर्खता का, इनकी अंधभक्ति का खामियाजा
भला पूरा देश क्यों सहे? इनकी मूर्खता का बोझ पूरा देश क्यों उठाए? ये हम सबका बोझ उठाएं क्योंकि ये तो जस्टिफाई कर रहे हैं इतनी महंगाई। तो इन पर महंगाई का बोझ थोड़ा और डाला जाए जिससे ये मोदी भक्ति में थोड़ा और योगदान कर पाए। अलग से QR कोड लगवाया जाए इन बेवकूफों के लिए। जेव्हा केव्हा या देशाची परिस्थिती अजून वाईट होईल तेव्हा सगळ्यात आधी अशा पद्धतीनं जनतेशी गद्दारी करणाऱ्या लोकांना आधी पकडलं पाहिजे आणि जेलमध्ये टाकलं पाहिजे। यांची हिंमत कशी होते की या महागाईबद्दल अशा पद्धतीनं समर्थन करण्याची? म्हणजे तुम्ही एक वेळ सरकारला प्रश्न विचारत नाहीये पण आता या महागाईचं समर्थन देखील करू लागलेलं आहे। गोदी मीडियाच्या अँकर चित्रा त्रिपाठी यांनी काय म्हटलंय ऐका। वैसे अगर ऊपर ऊपर से देखा जाए तो 7 रुपए के इजाफे से कोई बहुत बड़ा फर्क नहीं पड़ता। उदाहरण के तौर पर दिल्ली में बाइक चलाने वाला महीने में औसतन 30 लीटर पेट्रोल खर्च करता है। दाम बढ़ने से पहले पेट्रोल की कीमत 94 रुपए 77 पैसे थी। इस हिसाब से उनका महीने का खर्च 2,843 रुपए बैठता है। आज से दिल्ली में पेट्रोल 102 रुपए 12 पैसे मिल रहा है, यानी महीने में उन्हें अब 3,063 रुपए खर्च करने होंगे, यानी हर महीने 221 रुपए ज्यादा खर्च करने होंगे। त्यामुळं अशी सगळी परिस्थिती आहे आणि पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबद्दल जो एक आक्रोश तुमच्या आजूबाजूला दिसायला पाहिजे तो मीडिया शांत असल्यामुळं आणि त्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये बरंच काही बोलणारे लोक आज गप्प असल्यामुळं तो आपल्याला दिसत नाही आहे। पण सामान्यांच्या तोंडामधून मात्र तो उद्रेक जो आहे तो अजूनही दिसतोय। तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या कमेंट्स प्रतिक्रिया आवर्जून कळवा। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।